नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इको मास्टर बाय डॉक्टर विशाल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मागील काही लेक्चर्समध्ये मॉनिटरी इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स या अभ्यास विषयाच्या लेक्चर सिरीजमध्ये आपण मागील काही लेक्चर्समध्ये पैशाची ओळख या महत्त्वाच्या चॅप्टरमध्ये त्या ठिकाणी आपण वेगवेगळे लेक्चर्स आपण त्या ठिकाणी आत्तापर्यंत कव्हर केलेले आहेत। आजचा टॉपिक देखील आपल्याला पैशाच्या संदर्भाने एक वेगळा आपल्याला पैलू समजून घ्यायचा आहे। पैशाचा पुरवठा कोण निर्माण करतो आणि पैशाच्या पुरवठ्यावर कोण नियंत्रण ठेवते या छोट्या त्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी पैशाच्या पतनिर्मितीच्या प्रक्रियेच्या संदर्भात आपण उल्लेख केला होता। पैशाची निर्मिती खऱ्या अर्थाने दोन महत्त्वाच्या एजन्सी किंवा दोन महत्त्वाच्या संस्थांच्या माध्यमातून केली जाते। मुळात पैसाचे महत्त्वाचे दोन जे प्रकार आहेत त्यामध्ये विधिग्राह्य पैसा आणि दुसरं म्हणजे पतपैसा। विधिग्राह्य पैशाची निर्मिती करण्याचा एकमेव अधिकार तो आपल्या मध्यवर्ती बँकेकडे आहे, RBIकडे। मुळात विधिग्राह्य पैसा म्हणजे त्याला आपण लीगल मनी म्हणतो, कायदेशीर पैसा, त्याच्यामध्ये आपल्या चलनी नाणी व नोटांचा त्यामध्ये उल्लेख होतो, ज्यामध्ये नाणी नोटा हे विधिग्राह्य पैसा म्हणून ओळखल्या जातात। अशा विधिग्राह्य पैशाची निर्मिती ही RBIकडनं केली जाते। त्याच्या संदर्भातला एक स्वतंत्र आपला व्हिडिओ त्याच्यामध्ये लेक्चर आपण घेणार आहोत। आज मात्र आपल्याला पतपैसा म्हणजे काय ते आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि पतपैशाची निर्मिती कोणत्या यंत्रणेकडनं केली जाते किंवा कोणत्या बँकेकडून केली जाते हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। आपलं टायटल दिलेलं आहे व्यापारी बँकांची पतनिर्मितीची प्रक्रिया। म्हणजेच आपल्याला पतनिर्मिती ही पर्टिक्युलर कमर्शियल बँकेकडनं केली जाते। आपल्याला क्रेडिट क्रिएशन बाय कमर्शियल बँक या महत्त्वाच्या लेक्चरमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे की पतपैसा व्यापारी बँका कशा पद्धतीने निर्माण करतात आणि तो किती पटीने निर्माण होतो, अर्थव्यवस्थेमधील असणाऱ्या पैशाच्या त्या ठिकाणी पुरवठा हा कशा पद्धतीने त्या ठिकाणी वाढवला जातो हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सविस्तर समजून घ्यायचं आहे। सर्वात महत्त्वाचं पतनिर्मिती म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा समजून घेऊया। तर पतनिर्मिती म्हणजे आपल्याला सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या, हा पतनिर्मिती म्हणजे आपल्याकडे पैशाचा हा दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे, क्रेडिट मनी त्याला आपण म्हणूया। लीगल मनी, ज्या लीगल मनीमध्ये नाणी आणि नोटांचा समावेश होतो, जो कायदेशीर पैसा फक्त मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून निर्माण केला तो पैसा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी प्रामुख्याने प्रचलित असतो। पण त्याचबरोबर त्या पैशाबरोबर त्या ठिकाणी आपल्याला त्या पैशाची अधिक निर्मिती करण्याची प्रक्रिया किंवा तो अधिकचा पैसा निर्माण करण्याचं काम आपल्याकडे व्यापारी बँकांकडनं पतनिर्मितीच्या प्रक्रियेमधनं केले जात असते। तर मुळात पतनिर्मिती म्हणजे काय, तर पतनिर्मितीची जर व्याख्या दिलेली आहे मुलांनो, व्यापारी बँका आपल्या प्राथमिक ठेवींच्या मदतीने ठेवीतून कर्ज आणि कर्जातून ठेव निर्माण करून, लक्षात घ्या, ठेवीतून कर्ज आणि कर्जातून पुन्हा ठेव निर्माण करून जे अतिरिक्त चलन निर्माण केले जाते त्यालाच पतनिर्मितीची प्रक्रिया असे म्हटले जाते। लक्षात घ्या, व्यापारी बँका आपल्या प्राथमिक ठेवीच्या मदतीने ठेवीतून कर्ज आणि कर्जातून ठेव निर्माण करून जे अतिरिक्त चलन निर्माण केले जाते त्यालाच आपण काय म्हणायचं आहे, पतनिर्मितीची प्रक्रिया। थोडक्यात लक्षात घ्या, आपल्याकडे बँका, अनेक प्रकारच्या बँका आपल्याकडे प्रचलित आहेत। त्यामध्ये व्यापारी बँका असतील, सहकारी बँका असतील, खाजगी बँका असतील, आपल्याकडे मल्टिपल आपल्याकडे बँकेचं विस्तीर्ण जाळ आपल्याकडे पसरलेलं आहे। त्यातली त्यात आपल्या सर्वात महत्त्वाचं आपल्याला पर्टिक्युलर आपल्याला कमर्शियल बँकेच्या माध्यमातून केली जाणारी पतनिर्मितीची प्रक्रिया आपण समजून घेत आहे। आणि मग कमर्शियल बँक म्हणजेच काय, जी नफेने प्रेरित झालेल्या बँका असतात, ज्यांचा मुख्य हेतू त्या ठिकाणी नफा मिळवणे हा असतो। अशा बँकेच्या बँकिंग व्यवहाराच्या माध्यमातून आपल्याकडे पतपैसा म्हणजे अधिकचा पैसा कसा निर्माण होतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। तर पतनिर्मिती म्हणजेच काय, तर प्राथमिक ठेवीच्या मदतीतून कर्ज व कर्जातून पुन्हा ठेव निर्माण करून जे प्रक्रिया केली जाते आणि जो अतिरिक्त पैसा निर्माण केला जातो त्यालाच काय म्हणायचं आहे, पतनिर्मितीची प्रक्रिया। म्हणजेच अतिरिक्त चलन निर्माण करण्यासाठी ठेवीतून कर्ज आणि कर्जातून पुन्हा ठेव निर्माण करून जे अतिरिक्त पैसा निर्माण बँकेकडून केला जातो तोही पर्टिक्युलर कमर्शियल बँकेकडून, त्याला म्हणायचं आहे पतनिर्मितीची प्रक्रिया, त्यालाच म्हणायचं पतनिर्मित झालेला पैसा। तर आपल्याला ही उदाहरणाच्या साहाय्याने आपण ते सविस्तर समजून घेणार आहोत। तर सर्वात महत्त्वाचं प्राथमिक ठेव आपल्याकडे लक्षात ठेवायचं आहे, ती म्हणजेच काय, प्रायमरी डिपॉझिट, PD। तर आपल्याला ही PDच्या मदतीने प्राथमिक ठेवीच्या साहाय्याने आपल्याला
कर्ज म्हणजे आपले दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, ठेव आणि कर्ज, ह्या दोघांच्याही क्रिया प्रतिक्रियांच्या माध्यमातून जे अतिरिक्त चलन निर्माण होणार आहे त्या चलनाला आपण म्हणायचं आहे पतन निर्मितीत झालेलं चलन, आपण त्याला म्हणायचं अतिरिक्त चलन. तर ही प्रक्रिया आपण त्या ठिकाणी एका उदाहरणाच्या सहाय्याने आपण ती समजून घेऊया. तर मुळात पतनिर्मितीचे महत्त्व काय आहे, तर आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं जर आपल्याकडे शासनाने म्हणजे मध्यवर्ती बँकेने आपल्याकडे लीगल मनी जो निर्माण केलेला आहे, तो लीगल मनी म्हणजे नाणी आणि नोटा हा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये असणारी लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येची असणारी मागणी भागवण्यासाठी तो पैसा त्या ठिकाणी पुरेसा नसतो, किंवा त्या पैशाच्या आपल्याला मदतीने आपल्या देशाचा आर्थिक विकास म्हणा किंवा सर्वच लोकांच्या आर्थिक विकासाला चालना मिळणं शक्य नाही आहे. मुळात पैशाची त्या ठिकाणी निर्मिती ही पर्याप्त नसल्यामुळे त्या ठिकाणी आपल्या विकासाला चालना मिळत नाही. परिणामी आपल्याला ती विकासाला चालना मिळण्यासाठी किंवा सर्वच लोकांच्या हातामध्ये पैसा जाण्यासाठी, सर्वच लोकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे त्या ठिकाणी व्यापारी बँका अशा प्रकारची पतनिर्मितीची प्रक्रिया करतात, जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याकडे काय होतं, इथे आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढते. ती आर्थिक उलाढाल व्यक्तीच्या आर्थिक विकासासाठी पण महत्त्वाची असते आणि देशाच्या आर्थिक विकासाला देखील चालना देणारी असते. म्हणजे व्यक्ती आणि देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सर्वात महत्त्वाचं अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल जर घडवून आणायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी आर्थिक उलाढालीसाठी पतनिर्मितीची प्रक्रिया ही महत्त्वाची आहे. म्हणजे आपल्या इथे पतनिर्मिती का महत्त्वाची आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशातील सर्वच आर्थिक घटकांना चालना देण्यासाठी किंवा अर्थव्यवस्थेतील वेगवेगळ्या भागामध्ये पैसा त्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी व्यापारी बँकांची पतनिर्मितीची प्रक्रिया महत्त्वाची असते. तर सर्वात महत्त्वाचं पतनिर्मिती म्हणजे काय आणि पतनिर्मितीचे महत्त्व काय आहे अर्थव्यवस्थेमध्ये ते आपण समजून घेतलं आहे. तर आपल्याला हे उदाहरणाच्या साहाय्याने पतनिर्मितीची प्रक्रिया ही कशा पद्धतीने व्यापारी बँका त्या ठिकाणी पार पाडतात ते आपण समजून घेऊया. इथे आपल्याकडे दोन महत्त्वाच्या ठेवी आहेत, त्या ठेवींचा पण इथे उल्लेख केलेला आहे. तर आपल्याकडे एक सर्वात महत्त्वाची आहे, त्याला आपण प्राथमिक ठेव ज्याला म्हटलेला आहे, प्रायमरी डिपॉझिट, इन शॉर्ट PD. तर हा PD जो आहे, PD म्हणजेच काय, जेव्हा ठेवीदार रोख स्वरूपात आपल्या बँक खात्यामध्ये काही रोख रक्कम म्हणून त्या ठिकाणी जमा करतात, ज्याला आपण काय म्हणायचं आहे, प्राथमिक ठेव म्हणायचं आहे. सुरुवातीला कोणत्याही XYZ व्यक्तीने बँकेमध्ये रोख स्वरूपात जमा केलेली जी रक्कम असते, ती रोख स्वरूपात जमा केलेली रक्कम ही काय असते, प्राथमिक ठेव असते त्या बँकेची. तर आपल्याला ही पहिल्यांदा रोख स्वरूपात जी रक्कम बँकेमध्ये जमा केली जाते त्याला आपण म्हणायचं आहे प्रायमरी डिपॉझिट. ही प्रायमरी डिपॉझिट ही अतिशय सुरुवातीला पतनिर्मितीच्या प्रक्रियेमधली सुरुवातीची पहिली प्रक्रिया असते आणि ती अतिशय महत्त्वाची असते. या प्राथमिक ठेवीच्या मदतीनेच पुढे पतनिर्मितीची प्रक्रिया पुढे चालू होत असते आणि जेवढी प्राथमिक ठेव जेवढी जास्त तेवढी पतनिर्मितीच्या प्रक्रियेला जास्त चालना मिळू शकते. हे आपण उदाहरणाच्या सहाय्याने पाहणार आहोत. तिथे लक्षात ठेवा, जेव्हा ठेवीदार रोख स्वरूपात आपल्या बँक खात्यामध्ये काही रोख रक्कम ठेव म्हणून जमा करतात, या ठेवींनाच प्राथमिक ठेव असे म्हटले जाते. प्राथमिक ठेव किंवा त्याला आपण निष्क्रिय ठेव असं म्हटलं जातं. ती निष्क्रिय खरं तर नसते, ती प्राथमिक ठेवीच्या अमाऊंटवरच आपली पुढची सगळी प्रक्रिया अवलंबून असते, त्याला आपण म्हणायचं प्राथमिक ठेव असे म्हणतात. तर आपल्याला ही प्राथमिक ठेवीवर आपली दुसरी एक महत्त्वाची ठेव आहे, त्याला आपण काय म्हणूया, तर आपल्याला व्युत्पन्न किंवा निर्मित ठेव आपण त्याला म्हणूया. खऱ्या अर्थाने इथून आपल्याला पतनिर्मितीची प्रक्रिया सुरू होत असते. तर ती कोणती आहे, तर पतनिर्मितीच्या प्रक्रियेत प्राथमिक ठेवीच्या आधारे, हे लक्षात घ्या, प्राथमिक ठेवीच्या आधारे कर्ज दिल्यावर जी नवीन पुन्हा ठेव बँकेत जमा होते त्याला आपण काय म्हणूया, न्यू प्रायमरी डिपॉझिट. जी निर्माण केली जाते त्याला आपण काय म्हणायचं, व्युत्पन्न किंवा निर्मित ठेव, त्याला डेरिव्हेटिव्ह डिपॉझिट असंही म्हटलं जातं. तर ही डेरिव्हेटिव्ह डिमांड आपल्या डिपॉझिट जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे, जी आपल्याला पतनिर्मितीच्या त्या ठिकाणी हा महत्त्वाचा भाग आहे. तर इथे प्राथमिक ठेवीच्या आधारे जी पुन्हा नवीन ठेव बँकेत जमा केली जाते त्यालाच आपण निर्मित ठेव किंवा व्युत्पन्न ठेव किंवा डेरिव्हेटिव्ह डिपॉझिट असं म्हटलं जातं. ही सर्वात निर्मित ठेव जी आहे ती निर्मित ठेव आपल्याला पतनिर्मितीसाठी महत्त्वाची मानली जाते. तर ती कशी त्या ठिकाणी निर्माण होते, कशा पद्धतीने बँका आपला व्यवहार करतात आणि कशा पद्धतीने ठेवीतून कर्ज आणि कर्जातून ठेव निर्माण करतात, तर आपण त्या ठिकाणी एका उदाहरणाच्या सहाय्याने आपण ते सविस्तर समजून घेऊया. ते विध लक्षात घ्या. तर आपल्याला प्राथमिक ठेव आपल्याकडे बँकेमध्ये असती, जी प्राथमिक ठेव रोख स्वरूपात
पहिल्यांदा कोणत्याही ठेवीदाराने बँकेमध्ये रोख स्वरूपात रक्कम जमा केलेली असते त्याला म्हणायचं आहे प्राथमिक ठेव. इथं दुसरी आहे व्युत्पन्न ठेव, त्याला निर्मित ठेव म्हटलेलं आहे. म्हणजे प्राथमिक ठेवीच्या मदतीने जी नवीन ठेव बँकेमध्ये जमा केली जाते त्यालाच आपण म्हणायचं आहे निर्मित ठेव. तर अशा दोन्ही ठेवी आपल्याला बँकेच्या पतनिर्मितीच्या प्रक्रियेसाठी महत्त्वाच्या असतात. आता इथे पहा, पतनिर्मितीची प्रक्रिया ही काही महत्त्वाच्या गृहीतकांवर त्या ठिकाणी आपण विचारात घेणार आहे. म्हणजे आपल्याला अजम्पशन्स आहेत काही, ते अजम्पशन आपल्याला पतनिर्मितीच्या प्रक्रिया समजून घेण्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्याच्यामधलं पहिलं महत्त्वाचं आहे आपल्याकडे ABCD या महत्त्वाच्या 4 बँका आपल्याकडे आहेत. व्हेरियस बँक सच ॲज ABCD. तर आपल्याकडे ह्या 4 महत्त्वाच्या बँका आपण विचारात घेणार आहोत. दुसरं महत्त्वाचं त्या ठिकाणी गृहीत विचारात घेतलेलं आहे, कायद्याने प्रत्येक बँकेला, लक्षात घ्या, कायद्याने प्रत्येक बँकेला आपल्या एकूण ठेवीपैकी किती रक्कम, 20% रक्कम रोख स्वरूपात, आपण त्याला CRR असं म्हटलेलं आहे. जे मागच्या लेक्चरमध्ये मी CRRचा उल्लेख केला होता, कॅश रिझर्व्ह रेशो, रोख राखीव निधीचं प्रमाण. प्रत्येक बँकेला आपल्या कायदेशीर बँकिंग व्यवहारामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक बँकेला मागच्या क्षणी ठेवी परत करता याव्यात म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक बँकेने रोख रक्कम 20% रोख रक्कम जवळ ठेवली पाहिजे असं त्या ठिकाणी अजम्पशन आहे. ते आता सध्याचं बँकिंग पॉलिसी रेटमध्ये किती आहे ते तुम्हाला मी ते मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे. तर पुढे आपल्याला इथे कायदेशीर प्रत्येक बँकेला आपल्याकडे एकूण ठेवीपैकी 20% रक्कम रोख स्वरूपात ठेवणी गरजेचं आहे. पुढचं तिसरं महत्त्वाचं अजम्पशन आहे ते म्हणजे सुरुवातीला ए बँकेकडे 4000 ही प्राथमिक ठेव जमा होते. किती? ए बँकेकडे 4000 एवढी प्राथमिक ठेव, जी आपल्याकडे जी PD आहे प्रायमरी डिपॉझिट, ही ए बँकेकडे किती जमा झालेली आहे? 4000. तर या 4000च्या मदतीने कशा पद्धतीने पतनिर्मितीची प्रक्रिया केली जाते, किती अतिरिक्त चलन निर्माण होतं, हे आपल्या इथं त्या ठिकाणी आपण सविस्तर समजून घेणार आहोत. पुढचा अजम्पशन आहे सर्व व्यवहार चेकच्या माध्यमातून होतात. सर्व व्यवहार चेकच्या सहाय्याने होतात. कोणतेही व्यवहार त्या ठिकाणी रोखीने पार पाडले जात नाही. म्हणजे इथे बँका ज्या कनेक्ट आहेत त्या सगळ्या बँका कनेक्ट होण्यासाठी चेकचे व्यवहार महत्त्वाचे आहेत. ठेवीदार आणि कर्जदार ह्या दोघांनाही त्या ठिकाणी चेकच्या मदतीने एकत्र आणण्याचं काम ह्या चेकच्या सहाय्याने केलं जातं. म्हणून आपल्याला इथे ठेव निर्माण होण्यासाठीच्या प्रक्रियेसाठी इथे सर्व व्यवहार चेकच्या साह्याने किंवा चेकच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतात. हे एक महत्त्वाचं अजम्पशन त्या ठिकाणी आपल्याकडे आहे. ऑल ट्रान्झॅक्शन्स आर कंडक्टेड बाय चेक. तर आपल्याला हे सर्वात महत्त्वाचं आहे. तर चेकच्या मदतीने सगळे व्यवहार हे पार पाडले जातात. अशा पद्धतीने सर्वात महत्त्वाचे 4 अजम्पशन्स, एक ABCD आपल्याकडे बँका कार्यरत आहेत. प्रत्येक बँकेला एकूण ठेवीपैकी 20% रक्कम आपल्याकडे CRR म्हणजे रोख राखीव निधीच्या स्वरूपात ठेवणं आवश्यक आहे. ए बँकेकडे प्राथमिक ठेव म्हणून 4000 रुपये त्या ठिकाणी प्राथमिक ठेव म्हणून जमा झालेले आहेत. आणि चौथं, सर्व व्यवहार चेकच्या मदतीने पूर्ण केले जातात. अशा प्रकारे हे अजम्पशन्स आपण विचारात घेतल्यानंतर ही पतनिर्मितीची प्रक्रिया ही कशा पद्धतीने होते हे आपण त्या ठिकाणी उदाहरणाच्या सहाय्याने आपण ते सविस्तर समजून घेऊया. इथे पहा, आपल्याला पतनिर्मितीच्या प्रक्रियेचं महत्त्वाचं म्हणजे इथे आपल्याला सूत्र दिलेलं आहे. सूत्र लक्षात घ्या मुलांनो. 1/CRR × PD. हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला समीकरण आहे जे आपल्याला पतनिर्मितीच्या प्रक्रियेसाठीचं महत्त्वाचं आहे. तर आपल्याकडे पतनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये 1/CRR म्हणजेच रोख राखीव निधीचं प्रमाण इथे मी लिहितो. इथे 1/CRR × PD म्हणजे प्रायमरी डिपॉझिट, प्राथमिक ठेव. तर एक आपण त्या ठिकाणी घ्यायचं आहे. नंतर CRR आपल्याकडे किती दिलेला आहे तो 20%. ते पुढे उदाहरणाच्या सहाय्याने आपण ते सविस्तर समजून घ्या. हे मात्र इथे आपल्याला हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे. 1/CRR × PD मीन्स प्रायमरी डिपॉझिट. तर या सहाय्याने आपण त्या ठिकाणी बँका आपल्या मूळ प्राथमिक ठेवीच्या सहाय्याने कशा पद्धतीने त्या ठिकाणी पैसा निर्माण करतात आणि तो किती निर्माण केला जातो हे आपण उदाहरणाच्या सहाय्याने घेऊया. आपल्या डोक्यामध्ये ते अजम्पशन पण डोक्यात ठेवा. 4 आपण अजम्पशन आपण घेतले होते. ते 4 अजम्पशनमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे CRR PD हे आपल्या डोक्यात ठेवायचं आहे. कारण आपल्याला उदाहरणामध्ये काय दिलेलं होतं, PD हा त्या ठिकाणी 4000
ए बँकेकडे जमा झालेला आहे. CRR एव्हरी बँक्स नेसेसरी टू कीप द, आपल्याला किती ठेवला पाहिजे तो CRR, तो आपल्याला त्या 20% हा आपल्या ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे. 1 CRR मल्टिप्लाय PD हे आपल्याला सूत्र लक्षात ठेवायचं आणि याच्यामधनं जर PD हा मायनस केला तर आपल्याकडे बँकेची पतनिर्मितीच्या मदतीने किती पैसा निर्माण झालेला आहे तो एक्झॅक्ट तो आपल्या त्या ठिकाणी पुढे लक्षात येणार आहे. तो हे उदाहरण मी त्या ठिकाणी इथं आपण घेतलेलं होतं, त्याचं आपण हे पाहून प्रत्यक्षात ते उदाहरण आपण ते गणितीय पद्धतीने समजून घेऊया. तिथे पहा आपल्याकडे 4 महत्त्वाच्या बँका, अजम्पशन मधलं पहिलं जे अजम्पशन आपण डोक्यात ठेवलं होतं, एक म्हणजे लक्षात ठेवा आपल्याकडे A, B, C आणि D या 4 बँका आपल्याकडे प्रचलित आहेत. आपल्याकडे फक्त 4च बँका नाही आहेत, तर आपल्याकडे मल्टिपल बँक आपल्याकडे आहेत. फक्त उदाहरणाच्यासाठी आपण त्या ठिकाणी फक्त 4 बँका आपण विचार घेतलेल्या आहेत. तिथे A, B, C, D अशा बँका नाहीत आपल्याकडे उदाहरण दाखल आपल्याकडे बँक ऑफ महाराष्ट्र असेल, स्टेट बँक असेल, युनियन बँक असेल किंवा बँक ऑफ बडोदा असेल, अशा बँका आपल्याकडे आहेत. तिथे नावं घेताना मात्र आपल्याला ते सोयीस्कर A, B, C, D अशा आपल्याकडे 4 बँका आपल्याकडे प्रचलित आहे. हे पहिलं अजम्पशन आपल्या त्या ठिकाणी डोळ्यासमोर दिसत आहे. दुसरं अजम्पशन आपण त्या ठिकाणी आपण विचार घेतलेलं जे होतं ते म्हणजेच होतं CRR, जे CRR आपण त्या डोक्यात ठेवायचं आहे. CRR किती आहे आपल्याकडे 20%. हां, तो 20% आपण इथं तो प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी दिसतोय आपल्याला 20%. तो त्या ठिकाणी ह्या सेकंड याच्यामध्ये रोमध्ये त्या ठिकाणी आपल्याला तो 20% त्या ठिकाणी जो CRR आपल्याला दिसत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं पहा, ह्या 4 बँका आपल्याकडे प्रचलित आहे. त्यामधलं पहिलं आणखीन एक अजम्पशन आपण त्या ठिकाणी विचार घेतलं होतं. ए बँकेमध्ये प्राथमिक ठेव म्हणून त्या ठिकाणी किती रक्कम जमा झालेली आहे 4,000 एवढी रक्कम आपल्याकडे ए बँकेमध्ये प्राथमिक ठेव म्हणून त्या ठिकाणी जमा झालेली आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं सुरुवात इथं झाली, त्याला आपण काय म्हणतो, त्या ठेवीला आपण त्या ठिकाणी प्राथमिक ठेव म्हटलेला आहे, त्याला आपण PD प्रायमरी डिपॉझिट असं म्हटलेलं आहे. प्रायमरी डिपॉझिटची आपण व्याख्या पण पाहिलेली. प्रायमरी डिपॉझिट म्हणजे काय, तर प्रायमरी डिपॉझिट म्हणजे एखाद्या ठेवीदाराने रोख स्वरूपात जी रोख रक्कम बँकेमध्ये जमा केलेली असते त्यालाच आपण काय म्हणायचं आहे, प्राथमिक ठेव म्हणायचं आहे. तर समजा आपल्याकडे इथे ए बँकेमध्ये अनिल या व्यक्तीने, कुणी अनिल आपण डोक्यात ठेवूया पहिल्यांदा. इथे उदाहरणाच्या सहाय्याने आपण या ठिकाणी समजून घ्या. इथे अनिल या व्यक्तीने ए बँकेमध्ये 4,000 काय केलेले आहेत, PD ही जमा केलेली आहे, प्रायमरी डिपॉझिट ही जमा केलेली आहे. त्या डिपॉझिटच्या सहाय्याने मग पुढे ती जी बँक आहे ए बँक, ती काय करेल, आपल्या एकूण 4,000 रकमेपैकी 20% म्हणजेच किती केलेले आहेत, तर 800 रुपये हे काय करेल, स्वतःजवळ रोख स्वरूपात त्या ठिकाणी CRR स्वरूपात ती जवळ ठेवेल. का ठेवेल, त्याच्या पाठीमागचं शेवटी मी कारण सगळ्यात शेवट सांगेल. नंतर उरलेली जी काही रक्कम आहे 4,000 वजा 800, तर उरलेली जी रक्कम आहे आपली 3,200, ही जी रक्कम आहे ती रक्कम काय केली जाणार आहे, ही बँकेकडे त्या ठिकाणी शिल्लक राहिलेली जी रक्कम आहे ती बँक काय करणार आहे, तर ती कर्ज म्हणून देणार आहे. ती कर्ज कोणाला देणार आहे, तर समजा आपल्याकडे प्रमोद या व्यक्तीला त्यांनी काय केलेलं आहे, कर्ज म्हणून दिलेलं आहे. कोणाला, प्रमोदला कर्ज दिलेलं आहे. तर प्रमोदनी ए बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे 3,200. तर बँकेने तो काय केलेला आहे, आपलं अजम्पशन लक्षात ठेवा, चेकच्या साईडने सगळे व्यवहार पूर्ण केले जातात. आता प्रमोदनी ए बँकेकडनं जरी 3,200 कर्ज घेतले असले तरी त्याला चेकच्या साईडने पैसे काढण्याची परवानगी दिलेली आहे. आणि प्रमोदचं बी बँकेमध्ये खातं आहे. कुठे आहे, बी बँकेमध्ये खातं आहे. तर बी बँकेमध्ये खातं असल्यामुळे प्रमोदची प्राथमिक ठेव कुठे जाणार आहे, बी बँकेत जाणार आहे. इथे लक्षात घ्या, आपल्याकडे प्रमोदची ही प्राथमिक ठेव इथे जमा झालेली आहे. कोण आहे इथे, प्रमोदची 3,200 एवढी प्राथमिक ठेव जमा झालेली आहे. कर्जातून, लक्षात घ्या, कर्जातून पहिल्यांदा ठेव निर्माण झाली 3,200. आता सेम बँकेने ए बँकेप्रमाणेच त्या ठिकाणी 20% CRR बाजूला जर काढला तर त्या ठिकाणी किती रक्कम येते, त्या ठिकाणी मग इथे 640 रुपये त्या ठिकाणी बँकेला आपल्या स्वतःजवळ त्या ठिकाणी बाजूला काढून ठेवावे लागेल. उरलेली जी रक्कम आहे 3,200 वजा 400
640 तर आपल्याकडे रक्कम राहते ती 2560. तर 2560 ही जी आहे रक्कम ती गणेशला कर्ज म्हणून देते. काय करते? गणेशला कर्ज म्हणून देते. आता गणेशचं सेम त्या ठिकाणी प्रमोदप्रमाणेच त्याचं बी बँकेने जरी कर्ज दिलं असलं तर त्याचं स्वतंत्र बँकेत त्याचं सी बँकेमध्ये खातं आहे आणि मग चेकच्या साहाय्याने जे पैसे बी बँकेकडनं मिळालेले आहेत ते काय करेल? तो सी बँकेमध्ये गणेश आपली प्राथमिक ठेव काय करेल? तो जमा करेल. कुठे जमा करेल? सी बँकेमध्ये जमा करेल. किती? 2560 ही रक्कम त्या ठिकाणी बँकेमध्ये प्राथमिक ठेव म्हणून त्या ठिकाणी PD ही जमा करेल. तर ही PD त्याची जमा झालेली आहे. पुढे सेम सी बँकेने ए आणि बी बँकेच्या सारखंच त्या ठिकाणी काय केलेलं आहे? CRR त्या ठिकाणी 20% प्रमाणे 512 रुपये त्या ठिकाणी बाजूला काढून ठेवलेत, म्हणजे रोख स्वरूपात जवळ ठेवलेत आणि उर्वरित रक्कम 2048 एवढी रक्कम जी आहे ती काय केलेली आहे? 2048 रक्कम त्या ठिकाणी मनोजला काय केलेलं आहे? ती कर्ज म्हणून दिलेलं आहे. मनोजला कर्ज म्हणून दिलेलं आहे. 2048 रुपये कर्ज म्हणून मंजूर केले. मनोजला देखील कर्ज देताना त्या ठिकाणी चेक त्या ठिकाणी दिलेला आहे, रोख स्वरूपात कर्जाची रक्कम दिलेली नाही. तर मनोजचं देखील त्या ठिकाणी सी बँकेने जरी कर्ज दिलं असलं तर त्याचं खातं कुठे आहे? डी बँकेमध्ये आहे. कुठे आहे? डी बँकेमध्ये त्याचं खातं असल्यामुळे त्यांनी काय केले? आपली 2048 रुपयाचा चेक त्यांनी काय केला? डी बँकेमध्ये जमा केला. आता इथे मनोजची प्राथमिक स्वरूपाची ठेव कुठे जमा झाली? डी बँकेत जमा झाली आणि किती झाली ती? 2048 एवढी त्या ठिकाणी त्याची प्रायमरी डिपॉझिट त्या ठिकाणी जमा झालेली आहे. प्रायमरी डिपॉझिट तर तो 2048 आणि सेम डी बँकेने काय केलेलं आहे? 20% एवढा त्या ठिकाणी CRR बाजूला काढून ठेवला तर त्या ठिकाणी 409 रुपये त्या ठिकाणी काय केलेत? बाजूला काढून ठेवलेत आणि उरलेली जी रक्कम आहे ती रक्कम 1638 रुपये ही जी रक्कम आहे ती काय केलेली आहे? कर्ज म्हणून दिलेलं आहे. कुणाला? इथे विशालला कर्ज दिलेलं आहे. कुणाला दिलेलं आहे? विशालला कर्ज म्हणून दिलेले आहेत. तर विशालने काय केलेलं आहे? ते कर्ज पुन्हा आपल्याकडे त्या ठिकाणी प्रक्रियाचा भाग म्हणून त्या ठिकाणी दुसऱ्या आणखीन एका बँकेमध्ये ती जमा केलेली असेल. पण उदाहरण आपलं हे लांब लचक असं पुढे जाणार आहे म्हणून आपण उदाहरणामध्ये फक्त 4 बँका घेतलेल्या आहेत, A, B, C आणि D. तर विशाल आणखीन पुढच्या कोणत्या दुसऱ्या बँकेमध्ये आपली चेकच्या साहाय्याने जी मिळालेली रक्कम आहे कर्जाच्या स्वरूपातली ती पुढच्या बँकेमध्ये जमा करू शकतो किंवा आयदर ते ए बँकेकडे सुद्धा जाऊ शकतो. अशा प्रकारे ती जी प्रक्रिया आहे ठेवीतून, आता ठेव कुठे होती? पहिली ठेव 4000 होती. ठेवीतून कर्ज आणि कर्जातून ठेव निर्माण करून, लक्षात घ्या बरं का, ठेवीतून कर्ज आणि कर्जातून ठेव निर्माण करून जे अतिरिक्त चलन निर्माण होणार आहे ते आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. तर इथं लक्षात घ्या ही जी प्रक्रिया आहे ही प्राथमिक ठेवीतून काय झालेलं आहे? तर इथे कर्ज निर्माण झालं. ही काय आली? प्राथमिक ठेव होती. कोणतीही? प्राथमिक ठेवीतून कर्ज आणि ह्या पुन्हा कर्जातून ठेव निर्माण झाली, पुन्हा ठेवीतून कर्ज निर्माण झालं, पुन्हा ह्या कर्जातून नवीन ठेव निर्माण झाली. अशा पद्धतीने त्या ठिकाणी ही काय आहे? एक प्रकारे ठेवीतून कर्ज आणि कर्जातून ठेव निर्माण करून अशा पद्धतीने काय होते? जे अतिरिक्त चलन निर्माण होणार आहे हे लक्षात ठेवायचं. आपल्याला ते किती निर्माण होतं ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. हे लक्षात घ्या. प्राथमिक ठेव 4000, त्यातून CRR बाजूला काढून ठेवून कर्ज, पुन्हा कर्जातून पुन्हा ठेव, ठेवीतून पुन्हा CRR बाजूला काढून ठेवून पुन्हा कर्ज. हे कॉन्स्टंट त्या ठिकाणी 4 बँकेचं आपण त्या ठिकाणी सविस्तर समजून घेतलेलं आहे. तर आपण थोडंसं पुढे याच ताळेबंदाचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. तर हे लक्षात ठेवायचं, प्राथमिक ठेवीच्या मदतीने CRR बाजूला काढून ठेवून आपल्याकडे जे चलन शिल्लक राहते किंवा पैसा शिल्लक राहतो त्या बँका कर्ज म्हणून त्याचा वापर करतात आणि कर्जातून ती जी आहे रक्कम ती पुन्हा बँकेमध्ये ठेवीच्या स्वरूपात जमा करून घेतात आणि ठेवीतून पुन्हा कर्ज. अशा पद्धतीने बँका काय करतात? एक प्रकारे जे अतिरिक्त चलन निर्माण करतात त्याला आपण म्हणायचं आहे बँकेची पतनिर्मितीची प्रक्रिया. दे पहा,
बँकेच्या सर्व बँकेचे ताळेबंद आपण इथे विचार घेतलेले आहेत. आपण 4 बँका उदाहरणामध्ये घेतल्या होत्या, ए, बी, सी आणि डी. त्याच्यामध्ये प्रत्येक बँकेचा ताळेबंद जर पाहिला 3 प्रकारचे व्यवहार जे ट्रान्झॅक्शन झाले त्यांचे ते 3ही ट्रान्झॅक्शन आपण इथे विचारात घेऊया. इथे ए बँक जी आहे सुरुवातीला ही काय होती, ही PD होती. प्रायमरी डिपॉझिट 4000 होती. 800 हा CRR होता आणि त्याच बँकेने पुन्हा कर्ज म्हणून त्या ठिकाणी लोन आहे का नाही, आपण त्या ठिकाणी लोन दिलेलं आहे ते किती आहे 3200चं लोन आहे. अशी टोटल किती झाली त्यांची 8000 हे बँकेचं ट्रान्झॅक्शन सगळं झालं. बी बँकेचं सेम ट्रान्झॅक्शन PD, CRR आणि लोन अशी जर त्या ठिकाणी पाहिलं ट्रान्झॅक्शन तर ते 6400चं होतं. अगेन सी बँकेची PD, CRR आणि लोन हे जर पाहिलं तर ते किती होतात 5112. इथे डी बँकेचं ताळेबंद प्रायमरी डिपॉझिट 2048, CRR 409 आणि लोन शेवटचं जे विशालला दिलं 1600 इथे 38 आहे. तर इथे ते लोन आहे आणि पुढे ना त्याची रक्कम आहे 4096 एवढी त्या ठिकाणी त्याचा ताळेबंद आहे. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या बँकेचा ताळेबंद जर विचार घेतला तर प्रायमरी डिपॉझिट आपल्याकडे किती होती 4 रोजे. आता त्याचं पण सगळं जर आपण पाहिलं तर ह्या सगळ्याचं टोटल आपण जर केली डिपॉझिट आपली सगळी जर पाहिली तर 4000 ही प्रायमरी डिपॉझिट, दुसरी डिपॉझिट, तिसरी डिपॉझिट, चौथी डिपॉझिट ह्या सगळ्या जर PD आपण विचार घेतल्या कोणत्या ह्या प्रायमरी डिपॉझिट सगळ्यांची टोटल जर केली A, B, C आणि D बँकांची प्रायमरी डिपॉझिट जर सगळ्यांची विचार घेतली तर आपल्याकडे त्याचं टोटल होते किती 20000 एवढी त्या ठिकाणी काय होते एकूण रोख रक्कम बँकेकडे आहे जी PDच्या माध्यमातून तयार झालेली प्रायमरी डिपॉझिटच्या माध्यमातून तयार झालेली. बँकेने CRR जे काढलेलं आहे ते CRRची रक्कम जर घेतली 800, 500, 640, 512 आणि 409.6 ही जर टोटल केली तर आपल्याकडे ती किती होती 4000 एवढी होती. म्हणजे आपल्याकडे इथे प्रायमरी डिपॉझिट किती होती 4000 ही प्रायमरी डिपॉझिट होती आणि ह्या प्रायमरी डिपॉझिटवर त्या ठिकाणी आपल्याकडे किती निर्माण झालेले आहे 20000 एवढे आपल्याकडे त्या ठिकाणी अतिरिक्त चलन निर्माण झालेलं आहे. किती चलन निर्माण झालं अतिरिक्त चलन 20 एवढं हजार निर्माण झाले. म्हणजे किती पट आहे ते 5 पट आहे. किती पट आहे ते 5 पट आहे. 4×5 20 म्हणजे जवळपास इथे 20000 म्हणजे त्या ठिकाणी 5 पट आपल्याकडे अतिरिक्त चलन निर्माण झालं. त्या चलनामध्ये त्या ठिकाणी जर आपण PD जर बाजूला काढली लक्षात घ्या आपल्या उदाहरण जे आपण त्या ठिकाणी समीकरण पाहिलं होतं त्यामध्ये 1/CRR मायनस PD जर आपण विचार घेतली तर किती होणार आहे आपल्याकडे त्या ठिकाणी 20000 वजा 4000 तर आपल्याकडे एकच मिनिट 20000 वजा 4 आपल्याकडे येतात 16000. हे जे 16000 आहे ही आपली पतनिर्मितीची प्रक्रिया आहे. PD आपण मायनस जर केला प्रायमरी डिपॉझिट जर बाजूला काढली तर आपल्याकडे 16000 हे आपल्याकडे अतिरिक्त चलन ह्या व्यापारी बँकांनी निर्माण केलेलं आहे. अशा पद्धतीने प्राथमिक ठेवीतून कर्ज, कर्जातून पुन्हा प्राथमिक ठेव, पुन्हा प्राथमिक ठेवीतून कर्ज आणि कर्जातून पुन्हा ठेव अशी जी प्रक्रिया आपण 4 बँकांची विचार घेतली त्याच्यामध्ये 4000च्या सहाय्याने आपल्याकडे 20000 हे अतिरिक्त चलन निर्माण केलं. त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी प्रायमरी डिपॉझिट 4000 वजा केली तर 16000 हे आपल्याकडे अतिरिक्त चलन आपल्याकडे बँकेकडे निर्माण झालेलं आहे. त्या अतिरिक्त चलनाला आपण म्हणायचं पतनिर्मितीची प्रक्रिया, क्रेडिट क्रिएशन बाय कमर्शियल बँक. अशा पद्धतीने सर्वच व्यापारी बँका, कमर्शियल बँका त्या ठिकाणी आपल्याकडे पैसा हा निर्माण करत असते प्राथमिक ठेवीच्या मदतीने. आणि ही प्राथमिक ठेव ही जी उत्पन्न ठेवीमध्ये कन्वर्ट केली जाते आणि पुन्हा प्रायमरी डिपॉझिटमध्ये कन्वर्ट केली जाते. अशा पद्धतीने ही सगळी प्रक्रिया प्राथमिक ठेवीची मदतीने कर्ज आणि कर्जातून ठेव निर्माण करून पतनिर्मितीची प्रक्रिया ही पूर्ण केली जात असते. हे आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला इथे उदाहरणासहाय्याने आपण ते समजून घेतलेलं आहे. एक मिनिट हे पुन्हा रब करूया. तुम्हाला एक चांगला तुम्हाला स्क्रीनशॉट घेण्यासाठी क्लीन करतो ते. ते आपल्याला सर्वात महत्त्वाचं
पतनिर्मितीची प्रक्रिया ही व्यापारी बँकांकडनं केली जाते. ते काही महत्त्वाचे अझम्पशन्स आपण त्या ठिकाणी विचार घेतले होते. ते अझम्पशन 4 होते. 4 अझम्पशनच्या सहाय्याने व्यापारी बँका ह्या कशा पद्धतीने अतिरिक्त पैसा निर्माण करतात हे आपण सविस्तर पाहिलेलं आहे. आता इथे पतनिर्मितीच्या मर्यादा इथं थोडक्यात आपण विचार घेऊया. एक म्हणजे देशातील एकूण पैशाचा पुरवठा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. प्राथमिक ठेव जेवढी जास्त जमा होईल तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कर्ज देणं शक्य होईल. पुन्हा नवीन ठेवी निर्माण होऊ शकतात. म्हणून त्या ठिकाणी एकूण पैसा हा किती उपलब्ध आहे त्याच्या साहाय्याने आपल्याकडे पतनिर्मितीची प्रक्रिया त्याच्यावरती अवलंबून असते. म्हणून एकूण पैशाचा पुरवठा हा सर्वात महत्त्वाचा आहे जो प्राथमिक ठेवीच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहे. पुढचं एकूण रोख मागणी. इथे रोख मागणी म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला इथे सर्वात महत्त्वाचं लोकांनी जास्त रोख पैसा काढून घेतल्यास पतनिर्मिती कमी होते. म्हणजे आपल्याकडे लोकांनी रोख स्वरूपात पैसा ठेवण्याऐवजी तो बँकेत जर जास्तीत जास्त ठेवला तर पतनिर्मितीच्या प्रक्रियेला चालना मिळू शकते. जर या उलट जर त्या ठिकाणी बँकांकडे पैसा जमा न करता त्या ठिकाणी लोकांनी जर रोख स्वरूपात जर सगळे व्यवहार केले विदाऊट चेकच्या सहाय्याने सगळे जर रोखीने जर व्यवहार पूर्ण केले तर कदाचित आपल्या पतनिर्मितीच्या प्रक्रियेवर मर्यादा निर्माण होऊ शकते. म्हणून त्या ठिकाणी रोख पैशाची मागणी त्याच्या सवयी लोकांचे म्हणजे रोख स्वरूपातील लोकांचे व्यवहार याच्यावर देखील तुमच्या पतनिर्मितीची प्रक्रिया अवलंबून असते. पुढे कर्जाची मागणी. जेवढी कर्जाची मागणी जास्त होणार आहे तेवढे तुमच्या पतनिर्मितीला चालना वाढणार आहे. जसं आपण त्या ठिकाणी म्हणालो की प्राथमिक ठेवीतून कर्ज, पण कर्ज मागणाऱ्यांचं प्रमाण तेवढं जास्त असेल किंवा कर्ज जेवढं जास्त दिलं जाईल बँकेकडनं त्यावर तुमची पतनिर्मितीची प्रक्रिया ही अधिक प्रभावीपणे त्या ठिकाणी पुढे जाऊ शकते. तिथे कर्जाची मागणी हा देखील तुमच्या पतनिर्मितीवर त्या ठिकाणी मर्यादा टाकणारा महत्त्वाचा घटक आहे. कर्जाला जर मागणी झाली नाही तर तुमची पतनिर्मितीची प्रक्रिया पूर्ण होणार नाही किंवा पतनिर्मितीची प्रक्रिया पुढे जाणार नाही आहे. पुढे रोख राखीव निधी हा एक सर्वात महत्त्वाचा आहे. रोख राखीव निधीचं प्रमाण जेवढं जास्त असेल तेवढं तुम्हाला कर्ज देण्यासाठी पैसा पुढे कमी वापरता येणार आहे. त्यामुळे तुमचं CRRचं प्रमाण जेवढं जास्त तेवढी तुमची पतनिर्मितीच्या प्रक्रियेवर मर्यादा येऊ शकते. CRRचं प्रमाण जर कमी असेल तर जास्तीत जास्त पैसा कर्जाच्या स्वरूपात देता येईल. कर्जातून पुन्हा प्राथमिक ठेव निर्माण होऊ शकते आणि पुन्हा ठेवीतून पुन्हा आपल्याकडे पैसा पुढे अर्थव्यवस्थेमध्ये ठेव आणि कर्ज अशा प्रकारे प्रक्रिया पूर्णपणे जाऊ शकते. म्हणून रोख राखीव प्रमाण हे कमी असेल तरच आपल्याला जास्तीत जास्त पतनिर्मितीची प्रक्रिया प्रभावीपणे पुढे जाऊ शकते. पुढे सुयोग्य तारण. आता इथे कर्ज देत असताना कर्जाचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही त्याची कर्जाची जी मागणी आहे ती तारणावर अवलंबून असते. तारण जर सुयोग्य प्रमाणात असेल चांगल्या किमतीचं असेल तर आपल्याला पतनिर्मितीची प्रक्रिया ही पुढे प्रभावीपणे त्या ठिकाणी पुढे जाऊ शकते किंवा पतनिर्मितीची प्रक्रिया अधिक गतिशील होऊ शकते. म्हणून आपल्याला तारण हा देखील तुमच्या कर्जाला उपयुक्त असा किंवा कर्जाची मागणी फुलफिल करण्यासाठीचा हा सपोर्टिव्ह महत्त्वाचा हा जो घटक आहे तो देखील आपल्याकडे सर्वच कर्जदारांकडे तो असणं आवश्यक आहे. तरच पतनिर्मितीची प्रक्रिया ही पुढे जाऊ शकते. तर अशा प्रकारे काही मर्यादा देखील आपण त्या ठिकाणी आहेत. याच्यामध्ये पुढे सारांश रूपाने थोडक्यात काही गोष्टी लक्षात ठेवा. इथे बँका इथे बचत करून त्यातून कर्ज देऊन पैसा निर्माण करतात. म्हणजे थोडक्यात आपल्याकडे काय आहे इथे प्रायमरी डिपॉझिट हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. जे प्रायमरी डिपॉझिटच्या साईड त्या ठिकाणी काय होतो हा पहिल्यांदा आपल्याकडे बँकात पैसा जमा होतो आणि नंतर मग पुढे प्रायमरी ठेवीच्या मदतीने आपल्याकडे दुसरा डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपल्याला प्रायमरी डिपॉझिट नंतर आपल्याकडे न्यू आपण ज्याला म्हटलो त्याला व्युत्पन्न किंवा निर्मित ठेवी ज्याला म्हटलेलं आहे ठीक आहे नाही. तर आपल्याकडे न्यू PD आपल्याकडे निर्माण होतात. हा दुसरा महत्त्वाचा भाग आहे. आणि पुढे बहुगुणित पतनिर्मितीची प्रक्रिया म्हणजेच काय इथे लोन हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि पतनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये इथे CRR हा एक भाग महत्त्वाचा विचारात घेणं आवश्यक आहे. तर इथे पतनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये प्रायमरी डिपॉझिट इथे व्युत्पन्न ठेवी म्हणजे त्या ठिकाणी पुन्हा निर्माण होणं आवश्यक आहे. लोन होणं महत्त्वाचं आहे आणि पुढे CRR हे देखील आपल्याकडे महत्त्वाचं ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये. तर आपल्या सर्वात महत्त्वाचं पतनिर्मितीची प्रक्रिया म्हणजे काय. पतनिर्मितीची प्रक्रिया म्हणजे त्याची व्याख्या पण समजून घेतलेली आहे. पतनिर्मिती का महत्त्वाची आहे ते पण आपण समजून घेतलेलं आहे.
पतनिर्मितीची प्रक्रिया उदाहरणाच्या सहाय्याने काही महत्त्वाच्या गृहीत परिस्थिती विचारात घेऊन आपण त्या ठिकाणी ABCD या बँकांचा सगळा ताळेबंद आपण विचारात घेतला। प्राथमिक ठेवीच्या मदतीने कर्जातून पुन्हा ठेव कशी निर्माण केली जाते आणि कसं अतिरिक्त चलन 4,000 वरून 20,000 निर्माण होतं आणि ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी बँकांची प्रक्रिया पूर्ण होत पुढे जाते हे सगळं आपण सविस्तर उदाहरणाच्या सहाय्याने पाहिलेलं आहे। तर सर्वात महत्त्वाचं पैशाचा पुरवठा हा वाढवण्यापाठीमागे किंवा तो कमी राहण्यापाठीमागे व्यापारी बँकांची पतनिर्मितीची प्रक्रिया ही महत्त्वाची ठरते। देशात अतिरिक्त पैशाचा पुरवठा जर निर्माण करायचा असेल तर व्यापारी बँकांची पतनिर्मितीची प्रक्रिया अधिक गतिशील होणं आवश्यक आहे। याउलट पैशाचा पुरवठा जर आपल्याकडे त्या ठिकाणी कमी जर ठेवायचा असेल तर पतनिर्मितीच्या प्रक्रियेवर देखील मर्यादा घालणं आवश्यक आहे। अशा प्रकारे पतनिर्मिती ही व्यापारी बँकेच्या मदतीने केली जाते। हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे। इथे आपल्याला पैशाच्या संदर्भाने आणखी काही जो महत्त्वाचा टॉपिक राहिलेला आहे तो म्हणजे मध्यवर्ती बँकेची पैशाची मापके ही आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण ती सविस्तर समजून घेणार आहोत। ज्याही विद्यार्थ्यांनी अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी मात्र चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला सगळ्या मॉनिटरी इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स या विषयाचे सर्व लेक्चर्स आपल्या त्या ठिकाणी आपल्या पुढच्या सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होतील, जेणेकरून तुम्हाला सगळे लेक्चर्स त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ते तुम्हाला मिळतील। तर आपल्याला सर्वात महत्त्वाचा हेतू आहे की लेक्चर्स जास्तीत जास्त त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत ती पोहोचावीत। तर आपल्याला हा चॅनल आहे इको मास्टर बाय डॉक्टर विशाल, तर या चॅनल त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करा आणि याचा ॲप देखील आपल्याकडे आहे, तर ॲप डाउनलोड करा। ज्या ॲपमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला लेक्चर्स सिरीज आहे, दुसरं महत्त्वाचं आपल्याला काही टेस्ट सिरीज असतील, काही नोट्स असतील आणि आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या काही आणखीन काही सजेशन असतील तिथं त्या ठिकाणी तुम्हाला तिथं पूर्ण केले जातील। तर हे सर्व आपल्या इको मास्टर बाय डॉक्टर विशाल या यूट्यूब चॅनल त्या ठिकाणी नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्याला ॲप देखील आपल्याला डाउनलोड करा। तर पुन्हा भेटूया। आपलं पैशाचा पुरवठा हा मोजण्यासाठी मध्यवर्ती बँक म्हणजे RBIची पैशाची मापके ही कोणती आहेत ती सर्व मापके आपण पुढच्या लेक्चरमध्ये ती सविस्तर समजून घेऊया। थँक्यू।